जुनी पेन्शनचा निर्णय रद्द करून परत NPS योजना लागू, या राज्य सरकारचा मोठा निर्णय. कर्मचाऱ्यांमध्ये पसरली कमालीची नाराजगी. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आहे तुमचा दोस्त आणि या चॅनलचा होस्ट मनोहर आणि आपण बघत आहात माझे YouTube चॅनल एज्युकेशनल मनोहर. तर एका राज्य सरकारने पुन्हा जुनी पेन्शन रद्द करून परत NPS योजना लागू केलेली आहे आणि यामुळे या राज्यातील कर्मचाऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष आणि नाराजगी पसरलेली आहे. तर हे कोणतं राज्य आहे आणि कशा पद्धतीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना आपण शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न करता या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया. तर मागील वर्षांमध्ये राजस्थान राज्य सरकारने काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी राजस्थानमधील राष्ट्रीय पेन्शन योजना धारक कर्मचाऱ्यांना NPS योजना रद्द करून परत जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आलेली होती. आता यावर्षी राजस्थान विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्षाने विजय मिळविल्याने भारतीय जनता पार्टीचे भजनलाल यांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन करण्यात आलेली आहे. यामुळे राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल यांनी अशोक गहलोत यांनी पेन्शन बाबत घेण्यात आलेला सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय चक्क रद्द केला आहे. याऐवजी परत राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे. राजस्थान राज्य सरकारने काढलेल्या आदेशांमध्ये जुनी पेन्शन योजनांचा कोणत्याही प्रकारचा उल्लेख करण्यात आलेला नाही, तर राष्ट्रीय पेन्शन योजना परत एकदा चालू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. सरकारने प्रसिद्ध केलेल्या सूचीमध्ये राष्ट्रीय पेन्शन योजनांचा उल्लेख असल्याने जुनी पेन्शन योजना परत रद्द होणार हे नक्कीच. या आदेशामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की राज्य शासन सेवेत नियुक्त होणाऱ्या नवनियुक्त कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनऐवजी राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात येईल. याचाच अर्थ आता जुनी पेन्शन योजना परत रद्द होणार असून पुन्हा सर्वांना राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात येईल. या निर्णयाच्या विरोधात राज्यातील कर्मचारी सरकार विरोधात आंदोलन करणार असल्याची माहिती समोर येत आहे. या निर्णयावरून स्पष्ट लक्षात येते की काँग्रेसची सत्ता जाताच कर्मचाऱ्यांना दिलेला लाभ परत हिरावून घेण्यात आलेला आहे. यामुळे कर्मचारी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजगी व्यक्त करण्यात येत आहे. तर एकंदरीत राजस्थान सरकारच्या या निर्णयावरून हे पुन्हा सिद्ध झालेले आहे की बिगर BJP म्हणजे बिगर भारतीय जनता पक्ष असलेल्या राज्यांनी जी एक जुनी पेन्शन योजना लागू केलेली होती ती पुन्हा एकदा त्या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता येताच ती जुनी पेन्शन योजना रद्द करून परत NPS योजना लागू करण्याचा निर्णय त्या राज्य सरकारने घेताना आपल्याला दिसून येत आहे. यावरून भविष्यात येणाऱ्या निवडणुकांमध्ये लोकांचा कल हा भारतीय जनता पक्षाकडे असेल की जुनी पेन्शन योजना लागू करणाऱ्या काँग्रेस पक्षाकडे असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आपल्यासाठी आणलेला हा एक महत्त्वाचा व्हिडिओ होता अशी मी अपेक्षा करतो आणि त्यामुळेच हा व्हिडिओ आपल्याला आवडला अशी अपेक्षा करून या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करावे अशी मी आपल्याला विनंती करतो. सोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका. अशाच पद्धतीचे शासकीय कर्मचारी बंधू भगिनींच्या बाबतीत असलेले महत्त्वाचे व्हिडिओ जर आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे. त्यावर आपण जाऊन तेही बाकीचे महत्त्वाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता. चला तर मी आपली आता रजा घेतो. सर्व शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार.